दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वाद मसाल्याचा मिरची उत्सव सुरू झालाय। चांगल्या क्वालिटीच्या मिरच्या, जिथे मिरच्यांचं उत्पन्न जास्त आहे त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यापाशी जाऊन ती मिरचीची क्वालिटी बघून कमीत कमी रेटमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। तुम्हाला या ठिकाणी अनेक प्रकारच्या मिरच्या बघायला मिळतील। त्यामध्ये बेडगी असेल, काश्मीरी असेल, लवंगी असेल, संकेश्वरी असेल, गुंटूर असेल। आणि याही वर्षी माझा मसाला कलर, तिखट, टेस्ट वर्षभर टिकून राहिली पाहिजे म्हणूनच तुमच्यासाठी घेऊन आली आहे या सर्व मिरच्या। तर हा महोत्सव 15 मार्च ते 30 मे पर्यंत मैत्रिणींना सुरू आहे। तर वाट कसली बघताय? जवळ तुम्हाला जी सोयीस्कर असेल त्या शाखेला जावा आणि तुम्हाला असणारी मिरची खरेदी करा। पुणेदी येथे 8व्या पोषण पंधरवडा कार्यक्रमाचा उत्साहात शुभारंभ। बालकांच्या मेंदू विकासावर विशेष मार्गदर्शन। एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या अंतर्गत बालविकास प्रकल्पाधिकारी रुपाली पोद्दार यांच्या मार्गदर्शनानुसार रामानंद नगर विभागातील पुणेदी गावच्या अंगणवाडीमध्ये 8व्या पोषण पंधरवडा कार्यक्रमाचा शुभारंभ अत्यंत दणक्यात करण्यात आला। बालकांचा 85% मेंदूचा विकास हा जन्मापासून ते 6 वर्षापर्यंतच्या वयोगटातच होतो। या महत्त्वपूर्ण विषयावर आधारित या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली होती। या विशेष संकल्पनेवर शकुंतला पाटील यांनी उपस्थित अंगणवाडी सेविका आणि महिलांना अतिशय सखोल मार्गदर्शन केले। बालकांच्या आयुष्यातील पहिली 6 वर्ष त्यांच्या शारीरिक आणि मानसिक वाढीसाठी कशी निर्णायक ठरतात यावर त्यांनी प्रकाश टाकला। या सोहळ्याला जिल्हा परिषद सदस्य माननीय वर्षाताई जाधव, पलूस तालुक्याचे माजी सभापती जगन्नाथ मोठे, पुणेदीच्या सरपंच पूनम पाटील आणि उपसरपंच सुषमा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी आरोग्य विभागाचे डॉक्टर अनुसे, आरोग्य सेविका, आशा वर्कर यांच्यासह गावातील सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। या कार्यक्रमाचा लाभ गावातील गरोदर माता, स्तनदा माता आणि किशोरी मुलींनी घेतला। पोषणाबाबत जनजागृती करणारा हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले असून या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे। आल्यापासूनच मला असं उत्साही वाटलं की स्वागत माझं झुंजीमध्ये असं प्रकल्प राबवा आणि आपणच स्त्रियांनी आपली प्रगती करायची। मुख्य पाय आपणच आहे, आपणच घराचे होम मिनिस्टर आहे, सगळं आहे आपल्याच हातात सगळं आहे, त्यामुळे आपणच घराची सगळ्याची प्रगती करायची। असे प्रकल्प राबवा जेणेकरून आपल्याच मुलांचं आरोग्य चांगलं राहील। त्या मॅडमनी सांगितल्यासारखं मोबाईलचा पण जास्तीत जास्त वापर कमी करायचा आहे, त्यामुळे मुलांच्यावर पण परिणाम होतो। आणि शाळेतर्फे खेळणी वगैरे गेम्स असं काहीतरी राबवा जेणेकरून मोबाईलचं मुलांचं